नमस्कार. ई-पीक पाहणी संदर्भामध्ये सरकारकडून काही महत्त्वाचे बदल आणि अपडेट्स करण्यात आलेले आहेत. हे अपडेट कशाप्रकारे असणार आहे? त्यामध्ये शेतकऱ्याचा काय रोल असणार आहे? तुम्हाला नवीन त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अपडेट करता येणार आहेत आणि तुम्ही काय अपडेट करायचं आहे आणि सरकारकडून जे काही लोकं आहेत, त्यांच्याकडून काय अपडेट होणार आहेत? कशाप्रकारे अपडेट करता येईल? कशाप्रकारे ई-पीक पाहणी ही सोपी केली जाईल? या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील ई-पीक पाहणी अर्थात डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजेच DCS ॲपच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, काही अपडेट करण्यात आलेले आहेत आणि काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आता या संदर्भात एक महत्त्वाचा GR दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून ई-पीक पाहणी कशी केली जाणार, ऑनर्स प्लॉट म्हणजे काय, सहाय्यकाची नेमणूक, त्यांना मानधन या सर्व बाबींची स्पष्टता त्यामध्ये दिलेली जाणार आहे. आता याच्यामध्ये राज्यातील ॲग्रोस्टॅक योजना जी आहे राबवली जात आहे, ती ॲग्रीस्टॅक योजना म्हणजेच त्याच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या सेंट्रल डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS ॲप्लिकेशनच्या माध्यमातून 100% ई-पीक पाहणी केली जाणार आहे. आता ही कशाप्रकारे होईल याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे बदल त्यांची अंमलबजावणी कार्यपद्धतीमध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण पाहू शकता तर हंगामाच्या पहिल्या दिवसापासून ते ई-पीक पाहणी सहाय्यकाच्या माध्यमातून केली जाणार आहे. म्हणजेच काय, जो ई-पीक पाहणी सहाय्यक असणार आहे तुमचा, तोच तुमच्या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आता अपडेट करणार आहे आणि त्याचीच ही जबाबदारी असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा जास्त रोल नाही, फक्त शेतकऱ्यांनी तिथे माहिती काही प्रोव्हाइड करायची आहे. बाकी सर्व ते ई-पीक पाहणी सहाय्यकच करणार आहेत. आता आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या तुमच्या मोबाईल क्रमांकावर याचा OTP येणार आहे आणि त्या OTPचं जे काही तुमचं प्रमाणीकरण होणार आहे किंवा जे काही तुम्हाला ते OTP व्हेरीफाय होणार आहे, त्यानुसार त्या सहाय्यकाच्या मोबाईल उपकरणाने म्हणजेच समोरचा जो व्यक्ती आहे त्यांच्या उपकरणाने आपल्याला ई-पीक पाहणीच्या गोष्टी ज्या आहेत त्या अपडेट केल्या जाणार आहेत आणि त्या सहाय्यकानेच करायच्या आहेत. शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये आता रोल नाही. तर याच्यामध्ये काय की त्या सहाय्यकाच्या मोबाईलवरून ते होणार आहे, बरोबर. म्हणजेच काय, सहाय्यकाला एकाच मोबाईलवर लॉग इन करून ही ई-पीक पाहणी करता येणार आहे. आता यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ऑनर्स प्लॉट म्हणजे काय, तर यामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक शेतजमिनी असतात, वेगळ्या असतात. मग आता एका शेतकऱ्याच्या नावावरती जी जमीन आहे त्याच्यात जर जास्त पिकं असतील तर त्यांनी काय करायचं, तर प्रत्येक जे पीक आहे त्याला एक ऑनर्स प्लॉट असा एक त्याला फोल्डर दिलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये त्या पिकाची माहिती त्या शेतकऱ्याची टाकली जाणार आहे. असे एका शेतकऱ्याचे ऑनर्स प्लॉट पिकावाईज केले जाणार आहेत. ही माहिती सर्वांना समजली असेल असं मला वाटतं. त्यासोबतच आता जी काही वेगवेगळ्या लागवडी केलेल्या प्रत्येक प्लॉटला एक वेगळा प्लॉट असं नाव दिलं जाणार आहे. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची एक शेतजमीन याला ऑनर्स प्लॉट म्हणजेच प्रत्येकाचं एक फोल्डर, हंगामी पिकाची माहिती संच निर्मित करताना याच्यामध्ये जी काही पिकाची माहिती आहे ती तुम्ही प्रत्येक प्लॉटमध्ये अपडेट करायची आहे. म्हणजेच काय, याच्यामध्ये 100% ई-पीक पाहणी सहाय्यकाद्वारेच करणे ही महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी असणार आहे. याच्यामध्ये तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून 100% ई-पीक पाहण्याची जबाबदारी आहे. तर आता यामध्ये शेतकऱ्यांचा कुठलाही रोल नाही. मग 100% ऑनर्स प्लॉट ई-पीक पाहणी गटाच्या बांधापासून ते 20 मीटरच्या आतमध्ये जाऊन करावी लागणार आहे. त्यासाठी सहाय्यकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. मग आता याच्यामध्ये प्रत्येक 1000 ते 1500 प्लॉट जे आहेत त्या प्लॉटसाठी एक सहाय्यक असा निवडला जाणार आहे आणि त्या एका सहाय्यकाकडे 1500 प्लॉट्सपर्यंत काम असणार आहे आणि त्याच्या पुढील जर तुमच्या गावामध्ये 1500 पेक्षा जास्त प्लॉट्स तयार झाले तर त्याच्या पुढील प्लॉटसाठी दुसरा सहाय्यक हा नेमला जाणार आहे. आता CRC चालक तसेच ग्राम स्तरावर मानधन तत्वावर काम करणारे कर्मचारी देखील उपलब्ध नसतील तर माय भारत पोर्टलवर नोंदणी करून नेहरू युवा स्वयंसेवक यांची नेमणूक केली जाणार आहे. यापैकी एकाची नेमणूक त्या ठिकाणी केली जाणार आहे. म्हणजेच काय, जास्तीत जास्त 1500 ऑनर्स प्लॉट करता एक सहाय्यक निवडला जाणार आहे आणि 1500 पेक्षा जास्त जमिनी जर त्या ठिकाणी दुसऱ्या सहाय्यकासाठी नोंदणी केली जाणार आहे.
तर आता याच्यामध्ये गावावाईज जे काय आहेत तुमच्यासाठी सहाय्यक निवडले जातील. मग एखाद्या गावात जास्त शेती असेल तर तिथं जास्त सहाय्यक असू शकतात. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये एका सहाय्यकाला 1500 प्लॉटच फक्त आणि फक्त ओन करायचे आहेत. ई पीक पाहणी नेमणूक ही केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवरून ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या लॉग इनमधून केली जाणार आहे. ज्या सहाय्यकांच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यात आलेली आहे त्यापैकी एकाची निवड, एकापेक्षा जास्त गरज असेल तर त्यांची निवड करून ती नेमणूक केली जाणार आहे. आता सहाय्यकाची जबाबदारी काय असणार याच्यामध्ये, तर ई पीक पाहणीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते 100% ऑनर्स प्लॉटची पीक पाहणी करायची आहे, ही त्या सहाय्यकाची जबाबदारी असणार आहे. त्याची पडताळणी ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. आता सहाय्यक स्तरावर जी काही मान्यता दिल्यानंतर गाव नमुना क्रमांक 12 वर जे काही प्रतिबिंबित होणाऱ्या पीक नोंदणीमध्ये दुरुस्ती असल्यास ती दुरुस्ती देखील तो अधिकारीच करणार आहे. त्यामुळे तिथे आपला कसलाही रोल नाही, फक्त आपण ते अपडेट झालं आहे का ते चेक करायचं आहे. आता सहाय्यकाच्या मानधनामध्ये ऑनर्स प्लॉटमुळे हंगामानुसार प्रति ऑनर प्लॉट 10 रुपये निव्वळ पिकासाठी आणि 12 रुपये हे मिश्र पिकासाठी मानधन देण्यात येणार आहे. अर्थात एखाद्या शेतकऱ्याने जर एका एकर शेतामध्ये जर अर्धा एकर तूर पेरली असेल आणि त्याच्याच 2 प्लॉट ग्राह्य धरले जातील, म्हणजे प्रत्येक प्लॉटसाठी 10 रुपये मानधन हे दिलं जाणार आहे. आता जर एखाद्याने तूर, कापूस, मूग, उडीद किंवा अनेक इतर पिकेही घेतले जाणार, म्हणजे जे काही घेतले असतील मिश्र पिके एका एकरमध्ये, तर तुम्ही 12 रुपये प्रति प्लॉट एवढे मानधन त्यांना दिले जाणार आहे. आता अशा प्रकारे ह्या महत्त्वाच्या अटी शर्ती यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि हा शासनाचा निर्णय लागू करण्यात आलेला आहे. आता एकंदरीत जर आपण पाहिले तर 1 ऑगस्टपासून ई पीक पाहणी सुरू करण्यात येणार होती, बरोबर. परंतु आता काही तांत्रिक बदल आणि मंजुरी देणं बाकी असल्यामुळे ई पीक पाहणी ही थोडी पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता ही होईल लवकरच, परंतु आता हे पूर्णपणे सरकारकडे असणार आहे, सहाय्यकाकडे असणार आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक दिलेल्या ऑनर प्लॉटला जाऊन 20 मीटरच्या आतमध्ये जो काही ई पीक पाहणीचा सर्वे होईल त्याच्यानुसार ते आपल्या माहिती अपडेट करतील. आपण ती सतत चेक करायची आहे आणि त्यांना जसं की एक सिंगल पीक असेल 10 रुपये आणि पर प्लॉट, आणि जर मिश्र पिकं असतील तर 12 रुपये पर प्लॉट, अशा प्रकारे ई पीक पाहणी होणार आहे. ती सहाय्यकाच्या कडूनच होणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचा रोल नाही. तुम्ही फक्त पाहायचं आहे की त्याच्यामध्ये किती अपडेट झालेली आहे, माहिती कशी अपडेट झालेली आहे. हेच आता सध्याचे ई पीक पाहणीचे अपडेट्स आहेत. धन्यवाद.